नमस्कार, मी मानसी देवकर. नमस्कार, मी अरविंद कड. महाटॉक्सच्या वीकली पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या आठवडाभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण सविस्तर घेणार आहोत. या आठवड्यातल्या बातम्या अशा आहेत की विशालगडावरचं अतिक्रमण आणि त्या गडावरती झालेला दगडफेक जाळपोळीच्या घटना. त्यानंतरची दुसरी बातमी अशी आहे की शरद पवार यांची अजित पवार गटातल्या नेत्यांनी घेतलेली भेट, म्हणजेच छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमागचं नेमकं कारण काय हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या बातम्या सुद्धा अशा आहेत की लाडका भाऊ योजना, त्यानंतर पूजा खेडकर प्रकरण हे जे चर्चेत आलेलं आहे, या प्रकरणात सुद्धा आता या आठवड्यात सुद्धा नवनवीन घटना घडताना पाहायला मिळाल्या. या पूजा खेडकर प्रकरणाला नवनवीन वळण लागताना पाहायला मिळत आहे, रोज नवे ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. या आठवड्यात नेमकं काय घडलंय ते सुद्धा जाणून घेणार आहोत. आणि या आठवड्यातली शिवप्रेमींसाठीची महत्वाची बातमी अशी ती म्हणजे वाघनखं ही महाराष्ट्रात आलेली आहेत. लंडनहून महाराष्ट्रात ही वाघनखं दाखल झालेली आहेत. त्या संदर्भात सुद्धा आपण या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत. सुरुवात करूयात पहिल्या बातमीला. विशालगड अतिक्रमणाची बातमी आहे. रविवारी 14 जुलैला विशालगडावर मोठ्या घटना घडताना पाहायला मिळाल्या. राज्यातले शिवभक्त विशालगडावर दाखल झाले होते, मोठ्या संख्येनं यावेळी दाखल झाले होते. खरं तर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी हाक दिली होती, विशालगडावर चला अशी हाक देण्यात आली होती. आणि त्यानंतर विशालगडावरचं अतिक्रमण हटवण्यासाठी हे अनेक जे शिवभक्त आहेत ते विशालगडाकडे रवाना झाले होते. मात्र भर पावसात वेगळीच घटना घडताना पाहायला मिळाली. या गडावरती अतिक्रमण जे झालेलं आहे ते हटवण्याच्या मागणीसाठी हे जे शिवभक्त दाखल झाले होते त्या जमावानं मात्र इथं जाळपोळ केली, दगडफेक केली आणि यामुळे मोठी खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. राज्य सरकार आणि त्यानंतर प्रशासनाला कुठेतरी खळबळून या संदर्भात ॲक्शन घ्याव्या लागल्या. पोलीस गडावर जाऊ देत नसल्यामुळे खरं तर गडाच्या पायथ्याशीच या जमावानं मोठमोठ्या घोषणा द्यायला सुरुवात केली होती. आणि त्यानंतरच पायथ्याशीच असलेलं जे गाव आहे त्या गावात जाऊन या गजापूर जे गाव आहे या गावाकडे या जमावाने आपला मोर्चा वळवला आणि तिथं थेट त्या घरांकडे जाऊन त्या घरांचं आणि जे आसपासच्या जी दुकानं होती किंवा या घरांच्या आणि दुकानांच्या बाहेर जी दुचाकी आणि चारचाकी वाहनं जी लावण्यात आली होती त्याचं प्रचंड नुकसान यावेळी करण्यात आलं. आणि यानंतर हे जे हिंसक वळण लागलं होतं या मोर्चाला त्याला किंवा त्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सुद्धा लाठीचार्ज करावा लागला. राज्यभरात ही घटना मोठी घडली, त्यामुळे राज्यभरातल्या शिवभक्तांचा सुद्धा संताप अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. मोठी जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली होती. यामध्ये महत्वाचं म्हणजे एका घराला सुद्धा आग लावण्यात आल्याची घटना घडली होती. त्या सिलेंडरचा, घरात असलेल्या सिलेंडरचा स्फोट सुद्धा झाला. कुठेतरी या मोर्चाला हिंसक वळण लागलं. खरं तर असं सुद्धा सांगण्यात आलं की ज्या ठिकाणी ही तोडफोड झाली किंवा जी दगडफेक झाली तिथं अतिक्रमणाशी कुठलाही संबंध नव्हता. म्हणजेच ज्या गजापूर गावात ज्या घटना घडल्या या दगडफेकीच्या, त्या गजापूर गावचा या अतिक्रमणाशी कुठेही संबंध नव्हता असं सांगण्यात येतंय. आणि तरी सुद्धा तिथली जी घरं आहेत, दुकानं आहेत, जी वाहनं आहेत त्यांचं नुकसान करण्यात आलं या हिंसक जमावाकडून. आणि यानंतर विरोधक सुद्धा आक्रमक होताना पाहायला मिळालं. विरोधकांनी थेट सरकारला सवाल केले की हे सगळं घडत असताना, विशालगडावर हे सगळं सुरू असताना सरकार झोपलं होतं का? सरकारला कसं या संदर्भात काहीच माहीत नव्हतं? सरकारने काहीच ॲक्शन का नाही घेतली? पोलिसांना सुद्धा प्रश्न विचारण्यात आले. पोलीस असताना सुद्धा, म्हणजे ज्यावेळेस मोर्चा या गडावर उपस्थित असताना पोलीस सुद्धा तिथं उपस्थित होते, पण असं असताना सुद्धा कायदा कोणी हातात घेतला असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला. म्हणजेच एकूणच सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुद्धा यावेळी करण्यात आला विरोधकांकडून. दुसरीकडे संभाजी महाराजांचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होताना पाहायला मिळाला. संभाजी महाराजांना ज्यावेळेस या संदर्भात कळलं की गजापूरमध्ये अशी घटना घडते त्यावेळेस संभाजी महाराजांनी सुद्धा या जमावाला आवाहन केलं, आपल्याला
छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण वारसदार आहोत, त्यांचे संस्कार आपल्यावर आहे, त्यामुळे आपल्याला असं काही करायचं नाही अशा प्रकारचं एक आवाहन करण्यात आलं. मात्र तोवर या सगळं हे घडलेलं होतं. संभाजी महाराज गडावर पोहोचण्याआधीच ही घटना घडलेली होती. मात्र संभाजीराजांच्या आवाहनानंतर मात्र हा जमाव जो आहे तो शांत झाला आणि पोलिसांना सुद्धा त्यानंतर तिथं पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. सध्या तिकडे मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मात्र यानंतर सुद्धा अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळाल्या. संभाजी महाराजांवर सुद्धा गुन्हा दाखल होणार की काय असा प्रश्न उपस्थित झालेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर अनेक लोकांवरती तिथं जे दाखल झाले होते त्या जमावामधल्या अनेक लोकांवरती गुन्हे दाखल झाले होते. जवळपास 400 ते 500 लोकांवर गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती आहे. आणि यानंतर स्वतः शाहू महाराज सुद्धा माफ करा संभाजी महाराज सुद्धा शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले होते आणि या शिवभक्तांवर कारवाई करू नये यासाठी किंवा त्यांच्यावर कारवाई होऊ नये यासाठी ते पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी सुद्धा माध्यमांना प्रतिक्रिया दिली. पोलिसांसोबत जवळपास 1.5 तास संभाजीराजांनी चर्चा केली होती आणि त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या संदर्भात आपली भूमिका काय आहे ती सांगितली आहे. या संदर्भात आपण अरविंद सरांकडून सुद्धा जाणून घेणार आहोत. नक्कीच गेल्या आठवड्यात म्हणजे 13 जुलैला ही जी घटना घडली ही खूप गंभीर बाब आहे. अशा प्रकारे खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आराध्य दैवत मानतो आणि विशाळगडावर ज्या विशाळगडाचा इतिहास असा राहिला आहे की इतिहासामध्ये पन्हाळ्याकडनं जे शिवाजी महाराज विशाळगडावरती गेले आणि पावनखिंडीची जी लढत झाली बाजीप्रभू देशपांडे तोच हा विशाळगड आणि अशा प्रकारे एक ऐतिहासिक ठेवा असणाऱ्या या विशाळगडावरती अशा प्रकारचं कृत्य घडणं किंवा जाळपोळ होणं हे खरं तर खूप गंभीर आहे. आणि खास करून छत्रपती संभाजी महाराजांनी जे आहे ते जे शिवप्रेमी आहेत त्यांना या गडावरती बोलवलं होतं आणि त्याचं कारण जसं तू सांगितलंस की अतिक्रमण खरं तर गेल्या 1.5 वर्षापासून जो आहे तो हा प्रश्न जो आहे तो चर्चेत आहे. अनेकदा जे आहे ते स्थानिक प्रशासनाला येथील जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढण्यात विनंती करण्यात आली होती. तसा शब्द देखील स्थानिक प्रशासनाने शिवप्रेमींना दिला होता. परंतु 13 जुलैला खरं तर पावनखिंडची लढत झाली बाजीप्रभू देशपांडेची ती 13 जुलैला झाली होती आणि त्याचसाठी हे शिवप्रेमी सगळे जमले होते. संभाजी महाराज सुद्धा हा सगळा प्रकार घडल्यानंतर तिथे आले आणि घोषणाबाजी झाली. खरं तर 156च्या आसपास जे आहे ते अतिक्रमण दुकानं जी आहेत ती या गडावरती आहेत. विशाळगडावरच नाही तर महाराष्ट्रातले अनेक असे गड आहेत ज्या गडाच्या पायथ्याशी किंवा गडावरती जाताना अशा प्रकारचं अतिक्रमण केलेलं आहे. परंतु विशाळगडाचा मुद्दा मात्र जो आहे तो प्रामुख्याने आता गेल्या आठवड्यात आपल्याला मिळाला आणि विरोधकांनी यावरून सरकारवरती जे आहे ते ताशेरे ओढलेले आहेत. खास करून जेव्हा शाहू महाराजांनी सुद्धा या अतिक्रमणाच्या या घटनेनंतर जेव्हा विशाळगडाला भेट दिली त्यावेळेस स्थानिक प्रशासनावरती जो आहे तो रोष व्यक्त केला. संभाजीराजांनी सुद्धा या संदर्भात रोष व्यक्त केला होता. अनेक जणांवरती जो आहे तो या संदर्भात कारवाई सुद्धा झालेली आहे. खरं तर शिवप्रेमी आणि उजव्या विचारसरणीची लोक असा कुठेतरी हा सामना जो आहे तो त्या दिवशी आपल्याला गडावरती पाहायला मिळाला आणि याला कुठेतरी वैचारिक विरोध सुद्धा जो आहे तो काही शिवप्रेमींनी केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीतच आपण जर हे प्रकरण बघितलं तर विरोधकांनी यावरती सरकारवरती निशाणा साधलेला आहे. अंबादास दानवे यांनी सुद्धा यावरून जो आहे ती सरकारवर टीका केली. खास करून माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जो आहे ते या मुद्द्यावरून सरकारवरती टीका केलेली होती आणि अशा प्रकारे अतिक्रमण जे आहे ते अनेक ठिकाणी आहे असं सुद्धा इम्तियाज जलील यांनी म्हटलं होतं. तर दानवेंनी सुद्धा या प्रकारे त्याला उत्तर देऊन सांगितलं की याआधी का नाही इम्तियाज जलील अशा प्रकारे बोलले, कारण यातली जे अतिक्रमण होतं त्यामध्ये काही मुस्लिम लोकांची सुद्धा जी आहे ते दुकानं होती किंवा तिथं हे होते आणि कुठेतरी धार्मिक आणि जातीय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला अशी सुद्धा टीका या अतिक्रमणाच्या बाबतीत जो प्रकरण घडलं त्यामध्ये होते. त्यामुळे साहजिकच जे आहे हे प्रकरण कोर्टात सुद्धा गेलं आणि कोर्टाने सुद्धा जे आहे ते आता हे अतिक्रमणावरती सप्टेंबरपर्यंत कुठली तोडक कारवाई करू नका असा निर्णय दिलेला आहे. त्यामुळे हे प्रकरण जे आहे ते आता अत्यंत गंभीरपणे आणि
एकंदरीतच संवेदनशीलपणे सांभाळण्याची गरज जी आहे ती राज्य सरकारला आहे आणि त्या दृष्टीने राज्य सरकारने किंवा गृहमंत्र्यांनी तसे आदेश जे आहेत ते पोलीस प्रशासनाला आणि तिथल्या स्थानिक प्रशासनाला दिलेले आहेत. नक्कीच. आपण जो अतिक्रमणाचा वाद बोलतोय तो तसा जुनाच आहे. जसं तुम्ही सांगितलं इतरही गडांवरती अशा प्रकारचं अतिक्रमण होताना पाहायला मिळते. पण विशालगडावरचा हा जो अतिक्रमणाचा वाद आहे तो सुद्धा जुनाच आहे. इथं या गडावरती जो एक दर्गा आहे त्या दर्ग्यावरून असा वाद आहे की पूर्वी एक छोटी जागा होती या दर्ग्याची, पण त्यानंतर आता त्या दर्गाचा जो परिसर आहे तो वाढवण्यात आला आहे. इतकंच नाही तर तिथे काही दुकानं जी आहेत ती अनधिकृतरित्या बांधण्यात आली आणि अशा प्रकारे अशी अनेक अतिक्रमणं तिथे वाढतच चाललेली आहेत आणि त्याचाच विरोध हा करण्यात येतो आहे आणि शिवभक्तांकडून हा विरोध करण्यात येतोय. त्याच पार्श्वभूमीवर संभाजीराजेंनी सुद्धा ही अतिक्रमण हटवण्यासाठीची ही हा जो मोर्चा आहे किंवा त्यासाठी ही हाक दिली होती. पण इथल्या ज्या काही मुस्लिम संघटना आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो दर्गा आहे तो फार जुना आहे, तो काही आत्ता तयार झालेला नाहीये, आत्ता बांधण्यात आलेला नाहीये, त्यामुळे ते अतिक्रमण होऊ शकत नाही असं इथल्या मुस्लिम संघटनांचा सुद्धा दावा आहे. पण जे इतर दावा केला जातोय, जे शिवभक्तांकडून दावा केला जातोय तो म्हणजे की अतिक्रमणाचा भाग हा नंतर किंवा आत्ता हल्ली वाढवण्यात आलेला आहे, त्यामुळे ते हटवण्यात यावं अशी मागणी या शिवभक्तांची होताना पाहायला मिळते. याशिवाय आपण पुढच्या बातमीकडे वळणार आहोत. पुढची बातमी ही सोमवारी 15 जुलैला राज्यासाठी एक महत्वाची बातमी किंवा महत्वाची घडामोड होताना पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर राजकीय चर्चांना मोठं उधाण आल्याचं पाहायला मिळालं. शरद पवार यांचं निवासस्थान म्हणजेच सिल्वर ओकवर ही भेट झाली. छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट नेमकी का घेतली यावरून अनेक तर्कवितर्क सुरू झाले होते. जवळपास 1.5 तास शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्यात ही भेट झाली आणि या भेटी दरम्यान अनेक तर्कवितर्क समोर येऊ लागले होते. कारण या भेटीची जी चर्चा रंगली होती त्याला कारणही तसंच. कारण आदल्याच दिवशी बारामतीत छगन भुजबळ यांनी सभा घेतली होती, जे भाषण केलं होतं. या भाषणामध्ये त्यांनी शरद पवार यांच्यावर थेट टीका केली होती, जोरदार हल्लाबोल केला होता आणि दुसऱ्याच दिवशी कुठेतरी छगन भुजबळ यांनी युटर्न घेतल्याचं पाहायला मिळालं. छगन भुजबळ शरद पवारांच्याच भेटीला गेले आणि कुठेतरी जी टीका त्यांनी केली होती की आरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्र पेटवण्याचं काम हे बारामतीतून केलं जाते असा प्रकारचा आरोप छगन भुजबळ यांनी केला होता. आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे अगदीच 24 तास सुद्धा होत नाहीयेत तेच छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला गेले. शरद पवारांच्या निवासस्थानी त्यांना जाऊन भेटले आणि यानंतर या अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. या दरम्यान काही जे तर्क लढवले जात होते त्यापैकी असे काही तर्क होते की छगन भुजबळ हे नाराज आहेत, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत छगन भुजबळ हे नाराज आहेत आणि त्यामुळेच ते शरद पवार यांच्या भेटीला गेले असावेत अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्याचसोबत अशाही चर्चा रंगल्या होत्या की दोन्ही राष्ट्रवादी जे काँग्रेस आहे या दोन्ही राष्ट्रवादींचं आता पुन्हा एकदा विलिनीकरण होऊ शकतं की काय, आणि त्याच्याच चर्चेसाठी छगन भुजबळ हे सिल्वर ओकवर दाखल झालेले आहेत अशा सुद्धा चर्चा रंगल्या होत्या. तर दुसरीकडे अशाही चर्चा रंगलेल्या की लोकसभा निवडणुकीमध्ये छगन भुजबळ हे इच्छुक होते, मात्र त्यांना तिकीट देण्यात आलेलं नाही. नाशिकच्या जागेवरून आपण जो गदारोळ झाला होता तो पाहिलाच होता आणि त्यानंतर छगन भुजबळ हे प्रयत्न करत होते ते राज्यसभेसाठी, मात्र राज्यसभेला सुद्धा त्यांना डावलण्यात आलं आणि त्यामुळेच कुठेतरी छगन भुजबळ हे अजित पवारांच्या गटात, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत ते नाराज आहेत आणि आता ते वेगळा निर्णय घेऊ शकतात असं बोललं जात होतं आणि त्यामुळेच शरद पवारांच्या त्या भेटीला गेले आहेत अशा अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र यानंतर छगन भुजबळ यांनी स्वतःहून माध्यमांशी संवाद साधला. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यामध्ये त्यांनी या भेटीचं कारण सुद्धा सांगितलं.
भुजबळ असं म्हणाले की जवळपास आमच्यामध्ये जी 1.5 तास चर्चा झाली त्यामध्ये मी कुठलंही राजकारण घेऊन आलेलं नव्हतं किंवा मी एक मंत्री किंवा आमदार म्हणून शरद पवारांना भेटायला आलो नव्हतं असं त्यांनी सुरुवातीलाच शरद पवार यांना सांगितलं. आणि त्यानंतर कुठेतरी आरक्षणाप्रश्नी त्यांनी म्हणजे शरद पवारांनी आरक्षणाप्रश्नी लक्ष घालावं असं मत जे आहे ते यावेळी छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं. आणि त्याच संदर्भात त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली असल्याचं सांगितलं. भुजबळ असंही म्हणाले की महाराष्ट्रात ओबीसींना आरक्षण देण्याचं काम हे शरद पवारांनी राबवलेलं आहे आणि आता मात्र राज्यात जी स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामध्ये शरद पवार यांनी लक्ष घालायला हवं असं मत भुजबळ यांनी व्यक्त केलं. राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे की हे सर्व शांत झालं पाहिजे अशी आठवण मी शरद पवारांना करून दिली असं सुद्धा भुजबळांनी माध्यमांना सांगितलं. म्हणजेच कुठेतरी भुजबळांनी युटर्न घेतला असल्याचं बोललं गेलं. कारण भुजबळांनी आदल्याच दिवशी मी जसं सांगितलं की छगन भुजबळ यांच्यावर टीका केली होती आणि दुसऱ्याच दिवशी मात्र भुजबळ असं म्हणाले की शरद पवार हे आपले राज्यातले ज्येष्ठ नेते आहेत आणि महाराष्ट्राची सर्वाधिक जाण ही शरद पवारांना आहे असं म्हणत कुठेतरी छगन भुजबळ यांनी त्यांची स्तुती केली होती. त्यामुळे या सगळ्या चर्चांना किंवा उधाण आलं होतं आणि कुठेतरी भुजबळांनी युटर्न घेतला असल्याचं बोललं जाते. नक्कीच छगन भुजबळांनी जी शरद पवारांची भेट घेतली खरं तर माध्यमांमध्ये अनेक चर्चा रंगल्या, परंतु छगन भुजबळांनी जेव्हा माध्यमांना तू सांगितल्याप्रमाणे आरक्षणासंदर्भात ही भेट होती. सुरुवातीला खरं तर छगन भुजबळ हे अचानकपणे शरद पवारांना भेटायला गेले होते कारण शरद पवारांची तब्येत बरी नव्हती हे भुजबळांना माहीत नव्हतं असं सुद्धा त्यांनी सांगितलं. त्यानंतर 1.5 तास ही भेट झाली आणि आरक्षणाचा जो आता राज्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असं जे आंदोलन होतंय, मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन असेल, त्यांचा मराठवाडा दौरा असेल, त्याच्या आधी लक्ष्मण हाकेंनी ओबीसी आरक्षण बचावासाठी केलेलं आंदोलन आणि त्याही आधी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ओबीसींनी जो एल्गार मोर्चा केला होता तो छगन भुजबळांच्या नेतृत्वातच केला होता. आणि तरीसुद्धा मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे फॅक्टर जो आहे तो मोठ्या प्रमाणात लोकसभा निवडणुकीत चाललेला दिसला. आणि त्यानंतर जसं तू सांगितलंस की बारामतीमध्ये शरद पवारांवर टीका केल्यानंतर अचानकपणे छगन भुजबळांनी ही भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात अशी सुद्धा एक चर्चा रंगली की ही सत्ताधाऱ्यांची जी आहे ती खेळी असू शकते किंवा नीती असू शकते. शरद पवारांनी जे आहे ते मराठा आरक्षणावरती आपली थेटपणे अशी भूमिका जी आहे ती मांडलेली नाही आहे. खरं तर सर्वपक्षीय बैठक होणार होती आणि या बैठकीला विरोधकांनी जाण्याऐवजी ऐनवेळेस कोणाचा तरी फोन आला आणि तो फोन बारामतीतून आला असं सुद्धा जे आहे ते भुजबळांनी थेटपणे टीका केली. तर काही आमदारांनी मातोश्रीवरनं फोन आला आणि जे बैठक विरोधक जाणार होते त्यांना. पण यातमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे शरद पवारांचाच. भुजबळ ज्याप्रमाणे म्हणाले की शरद पवार हे राज्यातले ज्येष्ठ नेते आहेत, ओबीसी आरक्षण जे मंडल आयोगाने दिलं आहे ते राज्यात लागू केलं त्यावेळेस शरद पवार जे आहे ते महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री होते आणि त्याचा उल्लेख सुद्धा बारामतीमध्ये जो आहे तो शरद पवारांबद्दल बोलताना जो आहे तो भुजबळांनी केला होता. आणि ओबीसींबद्दल तुमच्या पोटात एवढं का दुखतंय असा टीका सुद्धा जी आहे ती भुजबळांनी केली होती. एकंदरीतच या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून कुठेतरी शरद पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न महायुतीकडनं केला जातोय का असा सुद्धा जो आहे ती चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात रंगलेली पाहायला मिळते. खरं तर छगन भुजबळ हे राष्ट्रवादीतले आणि त्यातल्या त्यात शरद पवारांसोबत शिवसेना सोडल्यानंतर छगन भुजबळ शरद पवारांसोबत काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी स्थापन झाल्यानंतर पवारांसोबत राहिले, परंतु जी अजित पवारांच्या नेतृत्वात बंडाळी झाली त्यामध्ये मात्र छगन भुजबळांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर कुठेतरी पुन्हा भुजबळ शरद पवारांकडे परततील किंवा राज्यसभेला लोकसभाला अजित पवार गटाकडनं तिकीट भेटलं नाही, राज्यसभेला सुद्धा ते इच्छुक होते परंतु सुनेत्रा पवारांना पराभूत झाल्यामुळे त्यांना राज्यसभेवर पाठवल्यामुळे भुजबळ कुठेतरी नाराज आहेत असं सुद्धा जी आहे ती भुजबळांच्या भेटीनंतर चर्चा रंगली होती. परंतु भुजबळांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण तेच जर म्हटलं तर नक्कीच छगन भुजबळांनी किंवा एकंदरीतच महायुतीने कुठेतरी शरद पवारांची राजकीय कोंडी करण्यासाठी ही भेट घेतली असावी. कारण मग शरद पवारांनी जर का मराठा आरक्षणावर आपली थेटपणे भूमिका मांडली तर मनोज जरांगे पाटील हे शरद पवारांवरती टीका करतील किंवा कशा पद्धतीने छगन भुजबळ शरद पवार जे आहेत ते मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका घेतात आणि मग महायुतीचे नेते त्यावरती कशा पद्धतीने टीका करतात. कारण विधानसभेला जो आहे तो मग या
मुळे महायुतीला फायदा होऊ शकतो, असं एकंदरीतच जी आहे ती राजकीय चर्चा आहे. त्यामुळे कोंडीत पकडण्याचा आणि एक खेळी जी आहे ती छगन भुजबळांची भेट असं राजकीय चर्चा जी आहे ती म्हटली जाते. नक्कीच. आणि ही एक घटना घडली, सोमवारी ही घटना घडली किंवा ह्या भेटीच्या चर्चा रंगल्या, आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारी सुद्धा अशीच एक घटना घडली. कारण अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार या सुद्धा शरद पवार यांच्या भेटीला दाखल झाल्या. शरद पवार यांचं जे पुण्यातली मोदी बाग इथलं जे निवासस्थान आहे, इथं जाऊन सुनेत्रा पवारांनी भेट घेतली. बंद दाराआड इथं सुद्धा चर्चा झाल्या. त्यामुळे याचे सुद्धा राजकीय अर्थ जोडले जाऊ लागले. कारण आदल्याच दिवशी छगन भुजबळ यांनी भेट घेतली होती आणि दुसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवार सुद्धा मोदी बागेत दाखल झाल्या. त्यामुळे या दोन्ही भेटीचे कुठेतरी एकमेकांशी संबंध आहेत असे राजकीय अर्थ जोडले जाऊ लागले. कुठेतरी जे आपण विलिनीकरणाच्या चर्चा बोललो की छगन भुजबळ सुद्धा त्याचसाठी गेले असावेत, आणि आता सुनेत्रा पवार सुद्धा भेट घेत आहेत. म्हणजेच या दोन्ही राष्ट्रवादी जे फुटलेले गट आहेत त्यांची पुन्हा एकदा विलिनीकरण होऊ शकते का, असा संदर्भ जोडला जाऊ लागला होता. सुनेत्रा पवार या ज्या भेटीसाठी दाखल झाल्या होत्या यावेळी सुद्धा शरद पवार हेच केंद्रस्थानी होते, आणि त्यामुळे कुठेतरी आता पुन्हा एकदा राजकारणात भूकंप होऊ शकतो का, अशा चर्चांना उधाण आलेलं होतं. कारण नक्कीच यामागे शरद पवार यांचं राजकारण सुद्धा चर्चेत राहतं. कारण शरद पवारांच्या राजकारणाविषयी नेहमीच बोललं जातं, कारण शरद पवारांचं राजकारण हे कोणाला कळत नाही असं आहे, आणि त्यामुळेच आता सुद्धा या घटना घडताना पाहायला मिळतात. सुनेत्रा पवारांनी जी भेट घेतली होती यामध्ये सुप्रिया सुळे यांची भेट घेण्यात आली असल्याचं समोर आलं. सुप्रिया सुळे यांची भेट त्यांनी घेतली, दोघींमध्ये चर्चा झाली असल्याचं सुद्धा सांगण्यात आलं. याच संदर्भात छगन भुजबळ यांना सुद्धा माध्यमांकडून प्रश्न विचारण्यात आला होता, आणि छगन भुजबळांची प्रतिक्रिया सुद्धा आली होती की राजकारण हे राजकारणाच्या जागी ठेवावं, कधी कधी कुटुंब म्हणून जावं लागतं, आणि शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. तसंच ते शरद पवार हे पवारांच्या कुटुंबातले एक ज्येष्ठ सदस्य आहेत, त्यामुळे त्यांची भेट घेतली असू शकते. आणि त्यामुळे जर का सुनेत्रा पवार भेटायला गेल्या असतील तर त्यात काही वावगं नाही, अशा प्रकारची जी प्रतिक्रिया आहे ती छगन भुजबळ यांच्याकडून आल्याचं पाहायला मिळालं. नक्कीच छगन भुजबळांच्या भेटीनंतर सुनेत्रा पवारांनी ही भेट घेतली आणि त्यामुळे चर्चा आली. परंतु जसं छगन भुजबळांनी सांगितलं आणि तुझं सांगितलं की पवार कुटुंब जे आहे, जरी राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वात फूट पडलेली असली तरी पवार कुटुंब मात्र जे आहे ते आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आहोत असा उल्लेख जो आहे तो सुप्रिया सुळेंनी केलेला आहे आणि शरद पवारांनी सुद्धा केलेला आहे. ही भेट झालीच आहे. परंतु त्याआधी मी तुला थोडं मागं नेतो की सुप्रिया सुळे यांनी सुद्धा ज्यावेळेस आपला उमेदवारी अर्ज भरला आणि ज्यावेळेस निकाल लागला आणि त्या लोकसभेतला पुन्हा एकदा बारामतीतनं निवडून आला त्यावेळेस त्यांनी अजित पवारांच्या मातोश्री आशा पवार यांची भेट घेतली होती आणि त्यावेळेस सुद्धा राजकारणात खूप ज्या आहेत त्या चर्चा रंगलेल्या होत्या. त्यामुळे सुनेत्रा पवारांनी ज्याप्रमाणे भुजबळ यांनी सांगितलं त्याप्रमाणे पवारांच्या घरातले ते ज्येष्ठ सदस्य आहेत आणि एकंदरीतच आदल्या दिवशी भुजबळ यांनी सांगितलं होतं की शरद पवारांची तब्येत जी आहे ती बरी नाहीये. त्या दृष्टीने जे आहे त्या सुनेत्रा पवारांनी शरद पवारांची भेट घेतली असावी अशा ज्या आहेत त्या चर्चा आहेत. अर्थात ह्या भेटीनंतर जे आहे ते सुनेत्रा पवारांनी जे आहे ते माध्यमांशी संवाद साधला नसल्याने या भेटीत नक्की काय झालं हे सांगण्यात आलेलं नाहीये. परंतु कुटुंब म्हणून जर आपण बघितलं तर पवार घराण्यातली लोकांनी खरं तर याआधी अजित पवार आणि शरद पवारांची सुद्धा एका पुण्यातल्या व्यावसायिकांच्या घरी जी आहे ती भेट झाली होती. त्यानंतर अजित पवार गाडीतनं जाताना एका टीव्ही माध्यम प्रतिनिधींनी त्यांना सांगितलं सुद्धा की अजित पवार जे आहेत ते गाडीत झोपून गेले आणि त्यामुळे अशा प्रकारे जर पवार घरातल्या खास करून अजित पवार आणि त्यांच्या पत्नी असणाऱ्या सुनेत्रा पवार ज्या आता राजकारणात सक्रिय झालेल्या आहेत, राज्यसभेच्या खासदार आहेत, शरद पवार सुद्धा राज्यसभेत आहेत, त्यामुळे अशा पद्धतीने जर भेट झाल्यानंतर नक्कीच राजकीय वर्तुळात जे आहे ते चर्चा रंगतात. परंतु पवार कुटुंब म्हणून जर ही भेट आपण बघितली तर भुजबळांनंतर झालेली ही भेट नक्कीच जी आहे ती चर्चेत जरी असली तरी पवार कुटुंब म्हणून ती त्या भेटीला तसं फारसं राजकीय महत्त्व देण्याचं गरज नाही असं तरी सध्या म्हणता येईल. आणि त्यांनी सुद्धा तसंच सांगितलेलं आहे की या भेटीचा कुठेही राजकीय हेतू नव्हता असं या दोन्ही बाजूंकडून सांगण्यात आलेलं आहे. या पुढच्या बातमीकडे आपण वळणार आहोत. पुढची बातमी ही
लाडक्या भावांसाठी जी आहे, लाडक्या भावांसाठी योजना मुख्यमंत्र्यांकडून जाहीर करण्यात आलेली आहे. पंढरपूर इथं वारीसाठी, आषाढी वारीसाठी एकादशी निमित्त मुख्यमंत्री हे पंढरपूरमध्ये दाखल झालेले होते. बुधवारी ही घटना घडलेली आहे. यावेळी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका भाऊ योजना या योजनेची घोषणा केलेली आहे. खरं तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच शिंदे सरकारकडून ही पुन्हा एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. माझी लाडकी बहीण योजना ही सुद्धा काहीच दिवसांपूर्वी सुरू करण्यात आली होती. या योजनेची घोषणा झाली आणि त्यानंतरची पुढची प्रोसेस सुरू झाली आणि अशातच या योजनेवरून किंवा या योजनेला प्रतिसाद प्रचंड मिळत होता. त्याच्यावरून ज्या जाहिराती झाल्या किंवा अनेक बातम्या रंगल्या, ज्यामुळे ही योजना सर्वदूर पसरली आणि आता त्यात नंतर कुठेतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखीन एक घोषणा केली. सरकारनं ही मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना आणली आहे. खरं तर यावेळीच जे अर्थसंकल्प मांडण्यात आला होता, या अर्थसंकल्पातूनच महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली आणि यानुसार राज्यातल्या महिलांना जवळपास दर महिन्याला 1,500 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली. या योजनेची जी चर्चा आहे ती, जसं की मी सांगितलं, जी सर्वदूर पसरली आणि राज्यभरात ही योजना पोहोचली. त्यानंतर या योजनेला मिळता प्रतिसाद पाहता कुठेतरी विरोधकांकडून टीका सुद्धा करण्यात आला की राज्यातल्या सामान्य नागरिकांमधून सुद्धा एक प्रश्न विचारला जात होता की लाडकी बहीण आहे तर मग लाडका भाऊ का नाही. आणि विरोधकांनी सुद्धा यावरून सरकारला धारेवर धरलं होतं. लाडकी बहीण योजना सुरू केली, तसंच लाडका भाऊ योजना सुद्धा सुरू करा, किंवा तरुणांचं काय, तरुणांसाठी काय असं, किंवा जी बेरोजगारी वाढते आहे त्यावरून हा प्रश्न विचारण्यात आला होता. आणि अशातच आता राज्य सरकारने भावांसाठी किंवा तरुणांसाठी सुद्धा ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा उद्देश हा राज्यातले जे तरुण आहेत, तरुण वर्गाला सक्रिय करण्यासाठी किंवा त्यांची रोजगार क्षमता जी आहे ती वाढवण्यासाठी, कौशल्य तरुणांचे वाढवण्यासाठीचा हा उद्देश आहे असं सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. या योजनेनुसार जे आहे ते 12वी पास जे तरुण असणार आहेत त्यांना दर महिन्याला 6,000 रुपये त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. तर ITI किंवा डिप्लोमा केलेले जे विद्यार्थी असतील, जे तरुण असतील, त्यांना 8,000 रुपये आणि पदवीधर आणि पदव्युत्तर अशा तरुणांना 10,000 रुपये मिळणार, अशी एकंदरीत जी घोषणा आहे ती करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ कुणाला होणार तर त्यासाठीची वयोमर्यादा सुद्धा ठरवण्यात आली आहे. जशी लाडकी बहीण योजनेची वयोमर्यादा आहे त्याप्रमाणेच लाडका भाऊसाठी सुद्धा वयोमर्यादा आहे. कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 36 अशा ही वयाची अट असणार आहे. त्यासोबत काही डॉक्युमेंट सुद्धा यासाठी सुपूर्द करावे लागणार आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांची आधार नोंदणी असायला हवी असं सुद्धा काही आवश्यक ज्या अटी मानल्या जात आहेत. याच योजनेवरून आता विरोधकांनी सुद्धा पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरण्याचं काम केलेलं आहे. कारण ज्या योजनेवरून, ज्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून जे आधी विरोधकांनी सरकारला प्रश्न विचारले होते, त्यानंतर ही लाडका भाऊ योजना सरकारकडून जाहीर झाली खरी, पण त्यावरून सुद्धा सरकारला विरोधकांनी खडेबोल सुनावलेले आहेत की ही योजना जी आहे त्या योजनेच्या माध्यमातून केवळ गाजर दाखवण्याचं काम या सरकारकडून केलं जातं असं विरोधकांकडून म्हणण्यात आलं. कारण ही योजना जी आहे लाडका भाऊ योजना ही पूर्वीचीच किंवा जुनीच योजना आहे. तिला फक्त आता एक नवीन नाव देऊन ही योजना सुरू केली अशी टीका जी आहे ती होताना पाहायला मिळते. नक्कीच विरोधकांनी टीका केली आहे. खरं तर लाडका भाऊ योजना म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना असं या योजनेचं खरं तर नाव आहे. परंतु लाडकी बहीण आणि त्यामुळे लाडका भाऊ असं खरं तर या योजनेला नाव दिलेलं आहे. त्याआधी मी सांगतो की उद्धव ठाकरेंनी जेव्हा लाडकी बहीण योजना ही जाहीर झाल्यानंतर लाडक्या भावांसाठी काय असा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला होता आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला उत्तर देताना एक कोपरखोळी जी आहे ती उद्धव ठाकरेंना लगावली होती. तुमचा भाऊ तुमच्या सोबत आहे का असा जो आहे तो टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला होता.
आणि त्यानंतर बहिणींसाठी केल्यानंतर आम्ही भावांसाठी सुद्धा करू असा जे आहे ते अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. आणि त्याच दृष्टीने पंढरपूरमध्ये जे आहे ते या योजनेची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. खरं तर राज्यावर ज्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमधनं 46,000 करोडचा निधी जो आहे तो राज्य सरकारकडनं देण्यात येणार आहे या योजनेसाठी. 2.5 कोटी महिलांना जे आहे ते या योजनेचा लाभ होईल. परंतु त्याच पार्श्वभूमीवर आता युवा आणि जे बेरोजगार आहेत त्यांना ही योजना जी आहे ती लागू करण्यात आलेली आहे. जसं तू सांगितलं की 12वी उत्तीर्ण झालेत त्यांना 6,000, डिप्लोमा जे उत्तीर्ण आहेत त्यांना 8,000 आणि पदवीचं शिक्षण ज्यांचं पूर्ण झालं आहे परंतु जे बेरोजगार आहेत त्यांना 10,000 रुपयेपर्यंत जो आहे तो निधी सरकारकडनं उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये खास करून जे विद्यार्थी शिक्षण घेतात त्यांना मात्र या योजनेचा लाभ होणार नाहीये. तर एखाद्या कंपनीमध्ये किंवा कारखान्यामध्ये अप्रेंटिसशिप जे विद्यार्थी करतील म्हणजेच प्रशिक्षण कालावधी जो आहे 1 वर्षाचा, त्या 1 वर्षाच्या कालावधी जो आहे त्या संदर्भात जो आहे तो महिन्याला या संदर्भातला हा जो निधी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला आहे तो त्या लाभार्थी जो असेल त्याला जे आहे तो त्यांच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यात सरकारकडनं जमा होणार आहे. खरं तर यामध्ये प्रामुख्याने तू वयाच्या अटी सांगितल्यास, परंतु महत्त्वाचं म्हणजे जे तरुण बेरोजगार आहेत त्यांनाच या योजनेचा जो आहे तो लाभ होणार आहे. म्हणजेच 18 ते 35 किंवा 18 ते 35 या वर्षाच्या तरुणांना आणि तरुणींना जो आहे तो हा लाभ होणार आहे. त्यामुळे सरकारने कुठेतरी विधानसभा निवडणूक तोंडावरती आहे आणि त्यामुळे या योजना ज्या आहेत त्या जाहीर करून मतदारांना खुश करण्याचं हा प्रयत्न आहे असा बोललं जातंय. खरं तर विरोधकांनी यावरती टीका केलेली आहे. विरोधकांचं कामच आहे अशा पद्धतीने टीका करणं. परंतु एकंदरीतच काही विरोधकांचं असं सुद्धा म्हणणं आहे, याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण जे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांनी अशा प्रकारे सांगितलं की यामुळे राज्याच्या तिजोरीवर जो आहे तो मोठा भार पडणार आहे. आधीच राज्यावरती जे आहे ते कर्ज झालेले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुद्धा या संदर्भात जे आहे ते राज्यावरती आधीच एवढं कर्ज असताना अशा प्रकारे या योजना जाहीर करून या योजना जाहीर केल्यानंतर खरंच अशा प्रकारच्या लाभार्थ्यांना लाभ जो आहे तो सरकारकडनं देण्यात येणार आहेत का या फक्त ज्या आहेत त्या निवडणुकीच्या तोंडावरती केल्यात आलेल्या फक्त घोषणा आहेत अशा प्रकारची टीका जी आहे ती विरोधकांनी केलेली आहे. पण सरकार मात्र या बाबतीत सकारात्मकपणे असं सांगतंय की लाडक्या बहिणींना आम्ही योजना जाहीर केलेली आहे. त्यामुळे आता लाडके भाऊ म्हणजे जे तरुण बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी ही योजना आम्ही लागू केली आणि जे आहेत त्या संदर्भात प्रशासन या संदर्भात जे आहे ती कामकाज सुद्धा करत आहे आणि सगळ्यांना लाभ मिळेल असं जे आहे ते एकंदरीतच सरकारच्या वतीने सांगण्यात येते. नक्कीच. पण जी लाडकी बहीण योजना आहे त्याच्यावरून सुद्धा आता विरोधक पुन्हा एकदा टीका टिप्पण्या करताना पाहायला मिळतात. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सुद्धा यावरून पुन्हा एकदा सवाल केला की 1,500 महिलांचं काय भागते किंवा कुठल्या कुटुंबाचं भागणार आहे. तर केवळ कमीत कमी 10,000 रुपये तरी महिलांना देण्यात यावे, सरकारने तशी घोषणा करावी अशी मागणी सुद्धा संजय राऊत यांनी केल्याचं पाहायला मिळते. दुसरीकडे आपण जे पाहिलं की ज्या विरोधकांकडून टीका होत आहे त्यामध्ये शरद पवार यांनी सुद्धा या योजनेवरून, या लाडका भाऊ योजनेवरून सरकारला कुठेतरी टोला लगावलेला आहे की मुख्यमंत्री किंवा सरकारला बहीण भावांची आठवण झाली ही चांगली गोष्ट आहे, पण याबरोबर राज्याची आर्थिक स्थिती काय आहे याचा विचार करणं सुद्धा गरजेचं आहे. सरकारला या आर्थिक स्थितीचा सुद्धा विचार करायला हवा अशी टीका किंवा अशी प्रतिक्रिया जी आहे ती शरद पवार यांनी दिल्याचं पाहायला मिळतं. त्याचबरोबर इतरही विरोधक जे आहेत काँग्रेसचे अनेक नेते यांनी सुद्धा या लाडका भाऊ योजनेवर टीका केली आहे. मात्र या योजनेला आता कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहणं सुद्धा आपल्याला महत्त्वाचं असणार आहे. पुढच्या बातमीकडे वळणार आहोत. पुढची बातमी ही सध्या चर्चेत असलेल्या पूजा खेडकर प्रकरणासंदर्भातली आहे. ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर मागच्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. UPSC कोटाच्या जे बनावट कागदपत्र बनवण्यात आल्या संदर्भात सुद्धा पूजा खेडकर सध्या वादात अडकल्याचं पाहायला मिळतंय, ज्यामुळे ती चर्चेत आहे. पण केवळ पूजा खेडकरच नाही तर तिच्या कुटुंबांविषयी सुद्धा बोललं जात आहे. तिच्या आईवडिलांवरून सुद्धा मोठे वाद होताना पाहायला मिळतात आणि या पूजा खेडकर प्रकरणात रोज अगदी दिवसेंदिवस नवनवीन वळण लागताना पाहायला मिळतंय या प्रकरणाला.
तिचे कुटुंबीय सुद्धा या वादात सापडत असल्याचं पाहायला मिळत आहे. काहीच दिवसांपूर्वी आपण पाहिलं होतं की सोशल मीडियावरती पूजा खेडकर यांच्या आई म्हणजेच मनोरमा खेडकर यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्या व्हिडिओमध्ये त्यांच्या हातात पिस्तूल आहे आणि ते शेतकऱ्यांना धमकावत असल्याचं व्हिडिओ समोर आला होता. ज्यावेळी मनोरमा खेडकर यांच्या सोबत काही बाउन्सर सुद्धा होते आणि त्यांच्या हातात एक पिस्तूल होती, ज्याचा धाक दाखवत त्या शेतकऱ्यांना धमकी देत होत्या. जमिनी संदर्भातला हा व्हिडिओ असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र या व्हिडिओ नंतर आता जे प्रकरण आहे ते चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं. पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं. रायगड इथून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि हे प्रकरण पुन्हा एकदा तापत असल्याचं पाहायला मिळते. खरं तर पूजा खेडकर यांचे वडील जे आहेत दिलीप खेडकर यांच्यावर सुद्धा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे की शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याचं काम त्यांच्याकडून करण्यात येतं, असा गंभीर आरोप होताना पाहायला मिळतोय. इतकंच नाही तर सध्या या प्रकरणात आणखीन एक मोठा ट्विस्ट घडताना पाहायला मिळाला. तो म्हणजे असा की UPSC अध्यक्ष जे आहेत मनोज सोनी यांनी सुद्धा तडकाफडकी राजीनामा दिलेला आहे, ज्याचा हे जे प्रकरण आहे ते त्याचा थेट संबंध हा पूजा खेडकर प्रकरणाशी जोडला जातोय. कारण मनोज सोनी यांचा जो राजीनाम्याचा कालावधी होता तो 2029चा होता. 2029ला त्यांचा कार्यकाळ संपणार होता. मात्र त्याआधीच 5 वर्ष आधीच त्यांनी हा राजीनामा दिलेला आहे. तडकाफडकी राजीनामा देण्यामागचं कारण नेमकं काय असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय. पण असं असतानाच कुठेतरी याचा संबंध हा पूजा खेडकर प्रकरणाशी सुद्धा जोडला जातोय. कारण पूजा खेडकर प्रकरण हे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचं पाहायला मिळत आहे. जे प्रकरण सध्या चर्चेत आहे आणि याचाच कुठेतरी संबंध म्हणून किंवा याच्याशी काही संबंध असावा आणि म्हणूनच मनोज सोनी यांनी तडकाफडकी राजीनामा दिला असावा अशा चर्चा आता सुरू झाल्याचं पाहायला मिळतं. नक्कीच UPSCच्या अध्यक्षांनी आजच जो आहे तो राजीनामा दिलेला आहे. अर्थात त्यांनी राजीनामा देताना जे आहे ते वैयक्तिक कारण जे आहे त्या कारणामुळे मी राजीनामा देतो असं सांगितलं असतं. परंतु वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या या नियुक्तीनंतर कुठेतरी UPSC जी ही सगळ्यात घटनात्मक संस्था आहे आणि केंद्र सरकारला अधिकारी निवडून देण्यासाठी जी आहे ती या घटनात्मक संस्था परीक्षा कंडक्ट करत असते आणि पूजा खेडकरांच्या हे प्रकरण झाल्यानंतर कुठेतरी UPSCच्या बाबतीत जे आहे ते चिन्ह जे आहे ते निर्माण करण्यात आलं होतं. UPSCवरती जे आहे अशा प्रकारचे जर अधिकारी UPSCकडनं घेतले जात असतील तर या बाबतीत जो आहे तो विचार करण्यात यावा असं सुद्धा जे आहे ते एकंदरीतच सगळीकडनं बोलण्यात येत होतं. पूजा खेडकर या ज्या आहेत त्यांच्या आईला अटक झाल्यानंतर पूजा खेडकर यांनी जे आहे ते पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसाई यांच्या विरुद्ध जी आहे ती तक्रार वाशिममध्ये दाखल केली होती. खरं तर वाशिममध्ये त्यांची चौकशी सुद्धा करण्यात आली. त्यानंतर ज्या ठिकाणी पूजा खेडकर यांची ट्रेनिंग झाली त्या मसुरी अकॅडमीमधनं सुद्धा पूजा खेडकर यांना बोलावणं आलं होतं, परंतु पूजा खेडकर ज्या आहेत त्या तिथे गेलेल्या नाही. मात्र आज त्यांनी जे आहे ते आज मिळालेल्या माहितीनुसार पूजा खेडकर या दिल्लीला रवाना झालेल्या आहेत. खरं तर दिल्लीच्या क्राईम ब्रँचकडे सुद्धा जे आहे ते पूजा खेडकर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती आणि पूजा खेडकर या विमानाने दिल्लीला गेलेल्या आहेत. त्यामुळे आता या संदर्भात नक्की पुढे काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. खरं तर UPSCकडनं जे आहे ती तडकाफडकी जे आहे तो मसुरीला येण्याचे आदेश दिले होते. सरकारने सुद्धा जे मुख्य सचिव आहेत त्यांनी सुद्धा या संदर्भात जे आहे ते वाशिमला जी ट्रेनिंग चालू होती पूजा खेडकर यांची ती थांबवण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले होते. एकंदरीतच जसजसे हे पूजा खेडकर प्रकरण पुढे पुढे सरकत आहे तसतसा या खेडकर कुटुंबाचा पाय जो आहे तो अधिक खोलात चाललेला आपल्याला दिसून येतो. पूजा खेडकर यांच्या आईला अटक झालेली आहे. वडील मात्र अजून फरार आहेत असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे नक्की या संदर्भात आता पोलीस कशा पद्धतीने कारवाई करतात, त्यांच्या वडिलांचा शोध लागतो का हे पाहणं महत्त्वाचं असणारच आहे. परंतु एक महत्त्वाचा मुद्दा इथे पूजा खेडकर प्रकरणातला आहे तो म्हणजे बच्चू कडूंनी या संदर्भात जे आहे ते राज्य शासनाला पत्र लिहिलेलं आहे. अशा प्रकारचे जर अधिकारी राज्यामध्ये असतील तर त्यांना ताबडतोब बडतर्फ करा, नाहीतर मी जे आहे ते मंत्रालयात मुख्य सचिवांच्या दालनासमोर बसून
आंदोलन करेल असा इशारा सुद्धा जो आहे तो बच्चू कडूंनी दिलेला पाहायला मिळतो. त्यामुळे एकंदरीतच राजकीय क्षेत्रातील लोकांनी सुद्धा जे आहे ते आता पूजा खेडकर प्रकरणामध्ये सरकारवरती किंवा एकंदरीतच प्रशासनावरती जे आहे ते टीका केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आता पूजा खेडकर या दिल्लीला गेलेल्या आहेत. काय नक्की या संदर्भात कारवाई केली जाते दिल्लीमध्ये, UPSCचं जे आहे ते कार्यालय जे आहे ते महत्त्वाचं ते दिल्लीचंच आहे. आणि पूजा खेडकर दिल्लीला पोहोचत असतानाच आज मनोज सोनी जे आहेत सोनी त्यांचा अशा प्रकारे राजीनामा आल्यामुळे नक्की या प्रकरणाचा आणि मनोज सोनी जे UPSCचे अध्यक्ष होते आणि आज त्यांनी राजीनामा दिला याचा काही संबंध असू शकतो का? कारण पहिल्यापासून जे आहे ते यामध्ये बोललं जाते की अशा प्रकारे कुठलाही राजकीय वरदहस्त किंवा प्रशासनातील मोठ्या अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याशिवाय अशा प्रकारे कुठल्याही गोष्टी होणार नाही. कारण UPSCने सुद्धा ज्यावेळेस पूजा खेडकर या 6 वेळा UPSCने त्यांना चाचणीसाठी बोलवलं होतं, वैद्यकीय चाचणीसाठी, परंतु पूजा खेडकर तिथे गेले नाही. त्यामुळे UPSC वरती सुद्धा जे आहे ते संशय जो आहे तो UPSCच्या संदर्भात अनेक जणांनी व्यक्त केला होता. त्यामुळे अशा प्रकारे जर वैयक्तिक कारण सांगून मनोज सोनी यांनी जर राजीनामा दिला असेल तर नक्कीच या बाबतीत जे आहे ती नक्की या संदर्भात काय याचा काही पूजा खेडकर प्रकरण आणि मनोज सैनी यांच्या राजीनाम्याचा काय नक्की संशय जो आहे तो बळावताना आपल्याला दिसून येतोय. नक्कीच. आणि जे तुम्ही म्हणालात की UPSCच्या विश्वासार्हतेवर सुद्धा यामुळे कुठेतरी प्रश्न उपस्थित केले जातात. एक मोठं प्रश्नचिन्ह आपल्या या UPSC संस्थेवर सध्या निर्माण झालेलं आहे. या संदर्भात आणखीन एक महत्त्वाची बातमी अशी आहे की मनोज सोनी जे आहेत त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जवळचे संबंध असल्याचं सांगण्यात येतंय. मनोज सोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे घनिष्ठ संबंध आहेत अशी एक नवी मोठी माहिती समोर आलेली आहे. पण जे त्यांचा राजीनामा जो देण्यात आलेला आहे, जो तडकाफडकी राजीनामा त्यांनी दिलेला आहे, त्याचा संबंध आता या पूजा खेडकर प्रकरणाशी जोडला जातो. कारण नक्कीच या पूजा खेडकर प्रकरणात आतापर्यंत फसवणुकीची अनेक प्रकरणं समोर आली आहेत, ज्यामुळे सोशल मीडियावरती सुद्धा या संदर्भातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या बोगस IAS अधिकाऱ्यांवरती प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. आणि अशातच कुठेतरी UPSC परीक्षेमध्ये लाभ मिळवण्यासाठी जर का पैशाच्या जोरावरती कोणी असं करत असेल तर UPSC वर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केला जातो. आणि म्हणूनच आज UPSCच्या विश्वासार्हतेवर बोललं जात आहे. आणि हे जे प्रकरण आहे सध्या पूजा खेडकर प्रकरण ते केवळ राज्यातच नाही तर देशभरात गाजताना पाहायला मिळत आहे. आणि त्याचबरोबर इतरही प्रकरणांची सध्या चर्चा सुरू झालेली आहे. जे मनोज सोनी यांनी जो तडकाफडकी राजीनामा दिलाय तसंच इतर कोणी अधिकारी आहेत का, जसं अरविंद सर तुम्ही म्हणालात की कोणी मोठी व्यक्ती असल्याशिवाय, त्यांचा वरदहस्त असल्याशिवाय हे घडणं शक्य नाही असा जो आरोप केला जातोय, त्याच संदर्भात इतरही कोणी अधिकारी किंवा प्रशासनाचा यामध्ये हात आहे का, किंवा राजकीय नेत्यांचा वरदहस्त या पूजा खेडकर किंवा अशा त्यांच्यासारख्या अशा बोगस अधिकाऱ्यांवरती असा वरदहस्त आहे का, आणि असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार का असा प्रश्न सुद्धा कायम आहे. आणि त्यांच्यावर कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या संदर्भात काय काय अपडेट्स घडत आहेत त्या सुद्धा आपण पाहणार आहोतच. तुर्तास आपण पुढच्या बातमीकडे वळूयात. शेवटची बातमी आहे या पॉडकास्टमधली वाघनखांसंदर्भातली. खरं तर शिवप्रेमींसाठी ही एक आनंदाची बातमी असं आपण म्हणूयात. शिवरायांची जी ऐतिहासिक वाघनखं आहेत, जी लंडनला इतकी वर्ष होती, ती वाघनखं आता महाराष्ट्रात आणण्यात आलेली आहे. साताऱ्यात सध्या ही वाघनखं ठेवण्यात आलेली आहेत. तीच वाघनखं आहे जी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाचा जेव्हा वध केला होता तेव्हा अफजल खानाचा जो कोथळा महाराजांनी बाहेर काढला होता तेव्हा ही वाघनखं वापरली होती असा दावा जो आहे तो सरकारकडून करण्यात येतोय, असं सांगण्यात येते वारंवार. त्यामुळे ही वाघनखं महत्त्वाची मानली जात आहेत. फक्त वाघनखच नाही तर यावेळी महाराजांची इतर जी शस्त्रास्त्र होती त्या संदर्भात सुद्धा एक प्रदर्शन सध्या साताऱ्यात भरवण्यात आलेलं आहे. शिवप्रेमींना हे जे प्रदर्शन आहे ते पाहता येणार आहे. शिवकालीन प्रदर्शन असणार आहे. सध्या ही वाघनखं जी आहे ती सातारा इथलं जे वस्तू संग्रहालय आहे इथं ही वाघनखं प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेली आहे. आणि या संदर्भातच शुक्रवारी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वाघनखांचं अनावरण या निमित्तानं करण्यात आलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजेच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जे आहे ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं आणि मोठ्या थाटात म्हणजे शाही थाट असं आपण म्हणूयात, या शाही थाटात या वाघनखांचं अनावरण झालं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण सुद्धा केलं. मुख्यमंत्र्यांसह इतरही नेत्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी भाषण केलं. ज्या वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो पडदा जो आहे तो बाजूला केला आणि त्यानंतर वाघनख ही समोर आली. ही यानंतर पहिल्यांदाच जी आपली शिवकालीन वाघनख आपण म्हणतोय त्याची पहिली झलक ही महाराष्ट्राला या निमित्तानं बघायला मिळाली. आणि त्यानंतर या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सुद्धा सुनावलं, कारण आपण पाहिलंच होतं की या वाघनखांवरून अनेक वादाला तोंड फुटलं होतं. विरोधकांनी असेल किंवा इतर इतिहासप्रेमी इतिहास अभ्यासकांनी यावरून प्रश्न उपस्थित केले होते की ही वाघनखं जी आहे ती महाराजांनी अफजल खानाचा वध करण्यासाठी वापरलेली नाहीत, ही केवळ इंग्रजांना भेट म्हणून देण्यात आलेली दुसरी वाघनखं आहेत, अशी जी अनेक दावे प्रतिदावे सुरू झाले होते, ज्यावरून सरकारला कुठेतरी घेरण्याचा प्रयत्न झाला होता. सरकारनं सुद्धा आपल्या भूमिका वेळोवेळी मांडल्या होत्या. पण अशातच खरी वाघनखं महाराजांची ही वाघनखं खरीच आहेत का असा एक प्रश्न शिवभक्तांसाठी निर्माण झाला होता. आणि हे सगळे आरोप प्रत्यारोप सगळं बाजूला ठेवलं तरी महाराष्ट्रासाठी ही एक नक्कीच महत्वाची बातमी आहे. ही वाघनखं खरी का खोटी हा संशय किंवा हे जे दावे आहेत ते बाजूला ठेवले तर आपल्या महाराष्ट्रासाठी ही महत्वाची बातमी आहे. आणि त्याच संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा टोला लगावला की नकली वाघांना असली वाघनखांचं महत्व काय करणार, अशा प्रकारचं वक्तव्य किंवा अशा प्रकारची जी टीका आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी या कार्यक्रमात विरोधकांवर केली. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा या संदर्भात बोलताना याच मुद्द्यावरून बोलताना विरोधकांवर निशाणा साधला. ही वाघनखं जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत असा जो दावा विरोधी पक्षांकडून केला जात होता त्यावरून देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा वक्तव्य केलं. मुख्यमंत्र्यांना वाघनखांवरून जे आहे ते आता कोणाचा कोथळा काढायचा नाही अशा प्रकारचं वक्तव्य आहे जे देवेंद्र फडणवीसांकडून होताना पाहायला मिळालं. तर महाराजांचे किंवा छत्रपतींचे जे वारसदार आहेत आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी सुद्धा यावेळी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. उदयनराजे भोसले यांनी आपल्या भाषणामध्ये असं म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांवरून अनेकदा आरोप केले जातात किंवा अनेकदा वाद होताना पाहायला मिळतात, मात्र महाराजांविषयी वादविवाद नको अशा प्रकारची एक भावनिक साथ जी आहे ती यावेळेस उदयनराजेंनी दिली. मग ते छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी असेल किंवा जयंती असेल यावरून तारखेप्रमाणे की तिथीप्रमाणे यावरून नेहमीच आपल्याकडे वाद होताना पाहायला मिळतात. मात्र ज्या महाराजांनी आपल्याला स्वराज्याची निर्मिती केली किंवा आपल्यासाठी एवढा काही केलं त्या महाराजांवरून वाद कशाला, वादविवाद नको असं म्हणत ही भावनिक साथ जी आहे ती उदयनराजेंनी दिली. त्याचबरोबर शिवेंद्रराजे भोसले यांनी सुद्धा या प्रकारचंच वक्तव्य केलं आणि वादविवाद नको अशा प्रकारचं हे वक्तव्य केलं. नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज जे आहे ते महाराष्ट्राचेच नाही तर हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहेत. आणि त्या दृष्टीने खरं तर तू जसं मागायलीस की छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये जे आहे ते राजकारण घडलेलं आहे. तो मग महाराष्ट्रातल्या इतिहासातल्या पुस्तकापासून ते अगदी मग जयंती असेल किंवा मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो समुद्रात पुतळा उभा राहायचा होता त्याच्यावरनं सुद्धा जे आहे ते अनेकदा राजकारण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि आता हा वाघनखांचा मुद्दा खरं तर अनेक तारखा ज्या आहेत त्या या वाघनखांच्या संदर्भात देण्यात आल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतात आणण्याबद्दलच्या सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री असणारे सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात थेट लंडनला जाऊन जी आहे ही सगळी प्रक्रिया महाराष्ट्र शासनाकडनं पूर्ण केल्यानंतर लंडनमधनं ही वाघनखं आणण्यात येतील या संदर्भातल्या अनेक तारखा स्वतः पर्यटन मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितल्या होत्या. परंतु अखेर जे आहे ते आता वाघनखं महाराष्ट्रात आलेली आहेत. परंतु या वाघनखांवरून जसं तू सांगितलंस की इतिहास अभ्यासकांनी जे आहे ते या विषयी जे आहे ते ही वाघनखं जी आहेत ती जी या संदर्भातली जी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला ती ही वाघनखं नाही आहेत. स्वतः इतिहास अभ्यासक असणारे इंद्रजित सावंत
यांनी सुद्धा या संदर्भात जो आहे तो मोठा खुलासा केलेला आहे. परंतु एकीकडं राज्यकर्ते मात्र जे आहेत ते इतकी वर्ष होऊन सुद्धा ही वाघनखं जी आहेत ती महाराजांचीच आहेत असं छाती ठोकपणे सांगून जे आहे ते वाघनखांचं दर्शन जरी तमाम शिवप्रेमींना देत असले तरी दुर्दैव किंवा एक अपयश म्हणावं लागेल की महाराष्ट्रासाठी की शिवाजी महाराजांच्या अशा प्रकारच्या गोष्टीवरनं जे आहे ते राजकारण रंगलेलं पाहायला मिळतंय. सुप्रिया सुळेंनी जेव्हा या संदर्भात इंद्रजित सावंत यांच्या म्हणण्याचा जेव्हा संदर्भ देत असं सांगितलं की आज ही वाघनखं जी आहे ती महाराष्ट्रात आलेली आहे, अर्थात ती काही काळासाठी महाराष्ट्रात राहणार आहेत आणि त्यानंतर पुन्हा जे आहे ते लंडनला या वाघनखांना परत महाराष्ट्र सरकारकडनं पाठवण्यात येईल आणि ही वाघनखं गेल्यानंतर किंवा भविष्यात कधी या संदर्भात जर असं शोध लागला तर म्हणजे की ही वाघनखं महाराजांची नव्हती तर राज्य शासन जे आहे ते नक्की काय उत्तर देणार आहेत किंवा पुढच्या पिढींना नक्की आम्ही काय सांगणार आहोत की पुढच्या पिढ्या कशा विश्वास ठेवतील की जी वाघनखं राज्य सरकारने इतक्या थाटामाटात आणली ती छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं होती आणि याच वाघनखांनी अफजल खानाचा वध केला होता. मग ह्या पुढच्या पिढ्यांना आपण नक्की काय सांगणार आहोत असा प्रश्न सुद्धा जो आहे तो सुप्रिया सुळे यांनी या वाघनखांवरून उपस्थित केला. अर्थातच विरोधकांनी यावरती टीका केलेली आहे. म्हणून या प्रकारे असंच म्हणता येईल की एकंदरीतच राज्यकर्त्यांचं मत आणि इतिहास अभ्यासकांनी जे संशोधन त्यांच्या मुद्दे मांडलेत त्यामध्ये कुठेही एकमत नाही आणि या एकमताच्या अभावामुळेच जी कोणती नक्की वाघनखं खरी आहेत की खोटी हा खल जो आहे तो आता सध्या महाराष्ट्रात सुरू असल्याचं दिसून येतोय. नक्कीच हा वाद आपण एका बाजूला ठेवला तर ही वाघनखं जी आहे ती आता सामान्य नागरिकांना पाहता येणार आहेत. साताऱ्यात सध्या ही साताऱ्याच्या संग्रहालयात ही वाघनखं आहे त्यामुळे इथं जाऊन सर्वांना ही वाघनखं सध्या खुली करण्यात आली आहे, पाहता येणार आहे. त्यामुळे कुठेतरी हा वाद जरी आपण एक बाजूला ठेवला तर शिवप्रेमींसाठी ही एक मोठी बातमी आहे किंवा मोठी गोष्ट आहे जी वाघनखं आता सध्या साताऱ्यात दाखल झालेली आहेत आणि मोठ्या बंदोबस्तात ही साताऱ्यात वाघनखं दाखल झाली आणि आता सातारकरांसोबतच महाराष्ट्राच्या जनतेला देशातल्या जनतेला ही वाघनखं पाहता येणार आहे. या संदर्भात काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार की या आत्तापर्यंतच्या आपण ज्या प्रमुख बातम्या पाहिल्या या आठवड्यातल्या या मध्ये कुठे काय घडते किंवा पुढे काय घडणार हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशाच बातम्या पाहण्यासाठी महाटॉक्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला सुद्धा नक्की लाईक आणि फॉलो करा.